अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजचा हा संदेश तू ऐकत आहेस याचाच अर्थ स्वामींनी तुला इथे आणला आहे। खूप दिवसांपासून तू मनातल्या वेदना लपवून जगतो आहेस, लोकांसाठी हसतो आहेस, पण स्वतःच्या डोळ्यातलं पाणी मात्र कुणाला दिसू देत नाहीस। तुला वाटतं की तुझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही, पण लक्षात ठेव, सर्वात मोठा सूर्योदय हा सर्वात काळ्या रात्रीनंतरच होत असतो। आज ज्या अडचणीसमोर तू उभा आहेस त्या तुला हरवण्यासाठी नाहीत, तर तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी आल्या आहेत। तू खूप दयाळू आहेस, खूप प्रेमळ आहेस आणि म्हणूनच तुला जास्त वेदना होतात। आज स्वामी तुला म्हणत आहेत, बाळा, तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्याकडे आहे। त्यामुळे आता भूतकाळांच्या जखमा विसर, स्वतःवर विश्वास ठेव आणि नव्या उमेदीने पुढे चालायला सुरुवात कर। कारण तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचा आहे। एक दिवस असा येईल की ज्यांनी तुला कमी लेखलं तेच लोक तुझ्या यशाचं कौतुक करतील। फक्त हार मानू नकोस। स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तू चिंता करू नकोस। आज परिस्थिती तुझ्या मनासारखी नसेल, पण उद्या नक्की बदलेल। तू केलेली मेहनत, तुझी प्रार्थना आणि तुझं स्वच्छ मन कधीच व्यर्थ जाणार नाही। लोकांनी तुला समजलं नाही म्हणून दुःखी होऊ नकोस, कारण मी तुझ्या मनातील प्रत्येक भावना जाणतो। तू खूप सहन केला आहेस, म्हणूनच तुझ्यासाठी काहीतरी मोठं आणि सुंदर तयार होत आहे। फक्त विश्वास ठेव, संयम ठेव आणि पुढे चालत राहा, कारण तुझा संघर्ष संपण्याची वेळ जवळ आली आहे। आज जे अशक्य वाटते तेच उद्या तुझ्या आयुष्यात वास्तव होईल। किती दिवस स्वतःच्या मनाशी लढत राहणार आहेस? तू सगळ्यांसमोर हसतोस, पण मला माहीत आहे तुझ्या मनात अजूनही खूप वेदना आहेत। तू लोकांसाठी खूप काही केलंस, पण प्रत्येकाने तुझी किंमत ओळखलीच असं नाही। म्हणूनच आज स्वतःला दोष देणं थांबव। तू वाईट नाहीस, तू खूप मनाने स्वच्छ आणि निर्मळ आहेस। ज्याचं मन स्वच्छ असतं त्यालाच जग जास्त परीक्षा द्यावी लागते। लक्षात ठेव, आजची परिस्थिती कायम राहणार नाही। तुझ्या आयुष्यातील अंधार हळूहळू संपत चालला आहे। जे काम अडकलं आहे ते पूर्ण होईल। ज्या गोष्टीसाठी तू मनापासून प्रार्थना करतो आहेस त्याचा मार्ग तयार होत आहे। फक्त चिंता सोड, स्वतःवर विश्वास ठेव आणि रोज मनापासून माझं नाव घेत राहा। कारण मी तुला एकटं सोडलेलं नाही। तुझ्या प्रत्येक पावलामागे माझा आशीर्वाद आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आज मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो। तू स्वतःला जितका कमकुवत समजतोस तितका तू मुळीच नाहीस। तुझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाने तुला काहीतरी शिकवलं आहे। काही लोक आले आणि निघून गेले, काहींनी साथ दिली, काहींनी विश्वास तोडला, पण या सगळ्या प्रवासात तू अजूनही उभा आहेस। हेच तुझं सर्वात मोठं यश आहे। अनेकदा तुला असं वाटतं की तुझ्या प्रयत्नांना फळ का मिळत नाही, तुझ्या प्रार्थनेचं उत्तर का मिळत नाही, पण बाळा, प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच घडते। नदीला समुद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक वळणं घ्यावी लागतात, तसंच तुझ्या यशालाही मार्ग थोडा लांब असू शकतो, म्हणून निराश होऊ नकोस। तू मनाने खूप स्वच्छ आणि सुंदर आहेस। दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणारा आहेस, दुसऱ्यांच्या वेदना समजून घेणारा आहेस, स्वतःच्या अडचणी लपवून इतरांना धीर देणारा आहे। अशा लोकांची किंमत जगाला उशिरा कळते, म्हणून लोकांनी तुझी कदर केली नाही। म्हणून दुःखी होऊ नकोस।
फुलाला स्वतःचा सुगंध सिद्ध करावा लागत नाही, तो आपोआप पसरतो. तसंच तुझ्या चांगुलपणाचाही आहे. एक दिवस लोकांना तुझी खरी किंमत नक्की समजेल. बाळा, भूतकाळातील चुका वारंवार आठवून स्वतःला त्रास देऊ नकोस. जे झालं ते बदलता येत नाही, पण पुढे काय कधीकधी स्वतःच्या मनालाही समजून घ्यावं लागतं. स्वतःला दोष देणं थांबव. जे तुझ्या हातात नव्हतं त्यासाठी स्वतःला शिक्षा देऊ नकोस, कारण प्रत्येक गोष्टीवर तुझं नियंत्रण असू शकतं नाही. आज मी तुला एवढंच सांगतो की तुझ्या आयुष्यातील संघर्ष व्यर्थ जाणार नाही. तू जे अश्रू ढाळलेस, ज्या रात्री जागून काढल्या आहेस, ज्या वेदना मनात दडवून ठेवल्या आहेस, त्याचा हिशोब माझ्याकडे आहे. तुझी प्रार्थना ऐकली जात नाही असं तुला वाटत असेल, पण प्रत्येक प्रार्थना योग्य वेळेची वाट पाहत असते. जसं पहाट येण्यापूर्वी रात्र शांत असते, तसंच तुझ्या आयुष्यातही काहीतरी सुंदर घडण्यापूर्वी आला आहे. बाळा, स्वतःची तुलना इतरांशी करू नकोस. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. कोणाचं यश पाहून स्वतःला कमी समजू नकोस, कारण तुझी कथा अजून पूर्ण झालेली नाही. अजून खूप काही लिहिलं जायचं आहे. अजून तुझ्या आयुष्यात आनंदाचे क्षण यायचे आहेत. अजून काही स्वप्न पूर्ण व्हायची आहेत. म्हणून धीर, विश्वास ठेव आणि चालत राहा. एक दिवस जसा येईल की तू मागे वळून आजचा काळ पाहशील आणि हसशील, कारण ज्या गोष्टींसाठी आज तू रडतोयस त्याच गोष्टी उद्या तुला अधिक मजबूत बनवतील आणि त्या दिवशी तुला जाणवेल की स्वामी प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत होते. म्हणून बाळा, मनात श्रद्धा ठेव, आशा जिवंत ठेव आणि स्वतःवर विश्वास ठेव.